हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मसाला पाव। त्यासाठी साहित्य बघूया। एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे, 2 शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेले आहे 2 मोठे बारीक कट करून, गार्लिक बारीक चॉप करून घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट आहे, पावभाजी मसाला आहे, मीठ आहे, कोथिंबीर आहे। आपण आता कृती करूया। आपण पॅन मध्ये बटर टाकलेलं आहे, ते जळू नये म्हणून थोडंसं तेल घालणार आहोत। आणि त्यात गार्लिक चॉप टाकणार आहे, चॉप केलेलं गार्लिक टाकणार आहे। थोडं स्टर करूया। आता आपण कांदा घालूया। कांदा थोडासा परतून घेऊया, खूप परतवायचा नाही आहे। अगदी सोपी 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि खूप छान लागतो हा। तुम्ही नक्की ट्राय करा। मसाला पाव खूप छान लागतो। तुम्ही यात कुठल्या आपल्या मनाप्रमाणे भाज्या घेऊ शकतात, गाजर पण किसून टाकू शकतात, किंवा अजून तुम्हाला कुठल्या भाज्या यात ते ॲड करू शकतात। आता आपण शिमला मिर्च कट केलेले कांदा, ते पण चांगलं परतून घेऊया। आपण यात बटर ॲड करू। आता आपण टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो चांगला शिजवून घेऊया। मुलांना हे असे छान पदार्थ आवडतात, त्यासाठी व्हेरिएशनचे, त्यामुळे आपण हे मुलांना देऊ शकतो। मुलं पण खुश होतात। मधल्या वेळेसच्या खाण्यासाठी 15 मिनिटात होणारा पदार्थ आहे। त्यामध्ये आपण हळद टाकूया। आता 1 पाव चमचा हळद टाकूया। चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। आणि आता आपण यात थोडं 1 पाव चमचा तिखट घालणार आहोत, काश्मीरी लाल तिखट घालणार। गॅस कमी करणार आहोत। किंचित पाणी घालून 1 चमचाभर पाणी घालून घेणार, जेणेकरून आपले मसाले करपणार नाही यासाठी।
आणि इथे आपण पावभाजीचा एक चमचा 1.5 चमचा पावभाजीचा मसाला घालणार आहोत. थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि हे चांगलं परतून घेऊया. मसाला जळू नये म्हणून आपण पाणी घातलं. यामध्ये तुम्ही पेरी पेरी मसाला असं तुम्हाला व्हेरिएशन करू शकतात. आता पावभाजीचा मसाला घातला त्याऐवजी आपण चाट मसाला घालू शकतो, आमचूर पावडर घालू शकतो, पेरी पेरी मसाला घालू शकतो. असं व्हेरिएशन तुम्ही करू शकता. आता आपली ही भाजी झाली आहे. आपण आता गॅस बंद करूया. आपण आता तव्यावर पॅनवर बटर घातलेलं आहे. बटर एक पिंच आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि ते हलवून घेणार आहोत. आता पाव आपण हे करून घेणार आहोत. बटरला कसं आपण पावभाजीच्या याला कसं कापून घेतो तसं कापून घेतल्यामधून आणि तो शेकून घेणार आहोत. वरतून सुद्धा बटर लावणार आहोत त्याला. असा पाव शेकून घेणार आहोत. आणि आता यामध्ये आपण भाजी भरून घेणार आहोत. मसाला भरून घेणार आहे पावभाजीचा. आणि आता हा पाव याच्यावर ठेवणार आणि पुन्हा याच्यावरनं भाजी ठेवणार आहोत. आता आपण ते सर्व करूया. आपले मसाला पाव रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवा. आणि माझी रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.